जय श्रीराम. आपल्या सर्वांचं बृहन महाराष्ट्र मंडळ तत्वज्ञान या उपक्रमात सहर्ष स्वागत आहे. सध्या आपली सुरू असलेली दीर्घकालीन मालिका आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेचा आजचा 79वा अध्यायच म्हणायला पाहिजे. अध्यायच माझ्या तोंडात आलं, भाग वगैरे न येता अध्याय सुरू आहे. आपण मालिकेच्या अजूनही दुसऱ्या टप्प्यात आहोत. मंगेश दादा आपल्याला सध्या ध्यान चिंतन हे जे आहे याच्यामध्ये जे महावाक्याचं चिंतन केलं जातं याच्याबद्दल मार्गदर्शन करत आहेत. मागच्या आठवड्यात आपण अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं कसं चिंतन करायचं याचं मार्गदर्शन दादांकडनं आपल्याला प्राप्त झालं. मंगेश दादा आलेले आहेत. मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते आणि आजचं सत्र सुरू करायची विनंती करते. लद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय राम जय जय राम।
प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. परमात्म कृपेने आपण पुनश्च एकदा महावाक्य चिंतनाच्या शाश्वत विचारासाठी एकत्र आलेलो आहोत. आपल्या महावाक्याचा विचार बराच पुढे आलेला आहे, पण हे विसरायचं नाही. आपल्या शाश्वत हितासाठी सुरू आहे. कशासाठी सुरू आहे कधीच विसरायचं नाही. शाश्वत हितासाठी. वेदो नित्यमधीयताम, श्रीमद आद्य शंकराचार्य त्यांची ही उक्ती आहे. वेदो नित्यम अधीयताम, वेदांचा नित्य अभ्यास करण्याचा बोध सर्व संत करतात. ज्ञानेश्वर महाराजांनी तसंच म्हटलेलं आहे. श्रुती माऊली अहितापासून काढिती, हित देऊन वाढविती, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मुद्दा महावाक्य चिंतन. मागच्या जर मी गमतीने म्हणालो होतो त्याचं पुन्हा एकदा स्मरण. शुद्ध मराठी डिस्क्लेमर. दिस इज नॉट फॉर वीक हार्टेड. मुद्दा एक, महावाक्य चिंतन ही शिखरस्थ साधना म्हणता येईल. साधनेच्या प्रांतात बोलायचं जर झालं, आणि त्याच्यासाठी एक विशिष्ट अधिकार लागतो. आणि मी जसं पुन्हा एकदा उच्चारण करतो, मागच्याला म्हणालो, याने नाउमेद न होता तो अधिकार प्राप्तीसाठी मला अजून जास्तीत जास्त साधन कसं करता येईल असा विचार करायचा आहे. आणि ते साधन करत, अधिकार वाढवत आपल्याला चिंतन करायचं. तोपर्यंत चिंतन करू नये, अभ्यास करू नये असा अर्थ नाही आहे. पण नाही सर्व गोष्टी समजल्या पण टिकल्या नाही, टिकल्या पण नाही वेळेवर आठवल्या, तरी वाईट वाटता कामा नये. एवढंच समजायचं, अजून आपलं अधिकार प्राप्तीचं काम पूर्ण व्हायचं. असो, या छोट्याशा प्रस्तावनेसह मागील सत्रामध्ये आपण अहम ब्रह्मास्मी या यजुर्वेदातील बृहदारण्यक उपनिषदातील महावाक्याचा विचार आपण केला. मी सारखं बोलतोय, यथामती यथाशक्ती हे चिंतन सुरू आहे सद्गुरूंच्या कृपेने. आणि हा विचार आपला मागच्याला पूर्ण झाला. आपण बघितलं होतं की जीव मूलतः ब्रह्म आहे. त्यात तो पुन्हा विस्तार करण्याचा त्याचा प्रसंग नाही आहे, पण जो मूळचा जो असतो तोच पुन्हा तसं होऊ शकतो. आपल्याला एखादा रोग होतो, आपण डॉक्टरकडे जातो, औषधं घेतो, जे काय करायचं असेल ते करतो, आणि पुन्हा निरोगी होतो. का? कारण आपण आधी निरोगी असतो म्हणून.
त्याच्याच पार्श्वभूमीवर आजारी पडलो, रोग झाला असं म्हणतात. त्यामुळे जीव मूलतः ब्रह्म आहे, परंतु याचं आपल्याला विस्मरण झालं. परत आपण बोललो होतो स्वस्वरूपी सावधपण. कारण आता विस्मरण झालं हे शब्द कधी कधी आपल्याला समजत नाही. कारण ऐकल्यानंतर असं वाटतं पण आता तर स्मरण झालं ना, मला कळलं ना, मला मी जीव नाही, मी ब्रह्म आहे. हो, पण पुढच्याच क्षणी विस्मरण होतं, त्याचं काय? दुसऱ्या क्षणी विस्मरण आहे, तिसऱ्या क्षणी विस्मरण आहे, चौथ्या क्षणी विस्मरण आहे. प्रतिक्षणी स्मरण असणं याला म्हणतात स्मरण. म्हणून स्वस्वरूपी सावधपण. समर्थ सावधपण म्हणतात, सावध नाही बोललो आपण. त्या पणामध्ये सातत्य, साक्षेप अपेक्षित आहे. त्यामुळे विस्मरण झालं, अज्ञानदशा प्राप्त झाली आणि त्याच्यामुळे जीवाला ब्रह्मविद्येचा वापर करून, ज्याला विवेक असं म्हणतात, यथार्थ चिंतन करून, उपाधींचा बाध करून मी ब्रह्म आहे या अनुभवाची काय झालं, पुन्हा फिरून प्राप्ती करून घ्यावी लागते जणू काही. कारण इकडे म्हणायचं मूलतः ब्रह्मच आहे, हा सगळा उद्योग करायची वेळ का आली? कारण विस्मरण पुन्हा. नेहमीच आपली आवडती होई, बहुता एक अवांतर अहंकाराचा भूतसंचर. म्हणून झालं विसरू आत्मबोधाचा. त्यामुळे ही जी अज्ञानदशा आहे, हे जे विस्मरण आहे, हे गृहीत धरल्यामुळे, किंवा अजून साध्या भाषेत बोलू, ती वस्तुस्थिती असल्यामुळे ही साधनेची सगळी खटपट आली आणि मग जाण्याची भाषा आली. जाण्याची भाषा असतोमा सद्गमय वगैरे वगैरे. करण्याची भाषा आली, उपासना करायची आहे, ध्यान करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. हे सगळं जे काही आहे ती त्या अज्ञान दशेमुळे हे सगळं संभवतं. आणि मग जणू काही मी ब्रह्म आहे अशा अनुभवाची पुन्हा फिरून प्राप्ती होते, असा तो व्यवहार होतो. म्हणजे अगदी शास्त्रशुद्ध भाषेत बोलायचं तर आहे तेच झालेलं आहे. मग झालं काय? अज्ञानाची निवृत्ती झाली. जे मध्ये येत होतं, जे आड येत होतं अनुभवाच्या, जे माझंच स्वरूप आहे त्याच्या अनुभवाच्या जे आड येत होतं ते अज्ञान, त्याची निवृत्ती झाली. म्हणून त्याला म्हणायचं नित्यप्राप्ताची प्राप्ती. आणि त्याकरता अपरब्रह्मत्वाच्या अधिकाराची संपन्नता, अधिकार संपन्न व्हावं लागतं, अधिकार कमवावा लागतो. हे सगळं आपला विचार करून झाला आहे. थोडक्यात उजळणी नेहमीच्या माझ्या पद्धतीप्रमाणे विषयात प्रवेश व्हावा म्हणून. अपरब्रह्मत्व साधन चतुष्टय संपन्न ज्ञानाधिकार ज्यांनी कमावलेला आहे, हा अधिकार कमवावा लागतो. सुरुवातीलाच मी प्रस्तावनेत बोललो होतो. तर हा सर्व असा विचार आपण मागच्या वेळेला शिकलो. आज आपण तत्वमसी, ज्याला बोध महावाक्य असंही म्हणतात, समजायला सोपं आहे कारण हा केलेला बोध आहे, उपदेश आहे. त्या बोध महावाक्याचा विचार करू. सामवेदाच्या तलवकार शाखेच्या छांदोग्य उपनिषदातील हे महावाक्य आहे. तिसरं महावाक्य आता आपण पाहतो आहोत. प्रज्ञानम ब्रह्म बघितलं, अहम ब्रह्मास्मी बघितलं आणि आता तत्वमसीचा आपण विचार करतोय. आता हे महावाक्य
या उपनिषदात एकूण 9 वेळा आलेला आहे. आणि दुसऱ्या कोणत्याही महावाक्याची इतक्या वेळ पुनरावृत्ती झालेली नाही. त्यातून या बोधाकडे, हे जे महावाक्य बोध करताय, उपदेश करताय, त्या उपदेशाकडे संपूर्ण मनुष्य मात्रांनी लक्ष द्यावं अशी परमात्म्याची इच्छा असली पाहिजे. कारण वेद काय आहेत? ईश्वराचे निश्वासित आहेत, अपौरुषेय आहेत. मनुष्याची निर्मिती ती नाही. त्यामुळे वारंवार जेव्हा एखादी गोष्ट सांगितली जाते तेव्हा पहिल्या ऐकण्यात नसेल लक्ष गेलं, असा विचार होऊ शकतो. किंवा त्याचं महात्म्य ठसवायचं आहे, लक्षपूर्वक ऐका, असा त्याचा आपण नक्कीच अर्थ करू शकतो. सत्यस्य वचनम साधू, एक सुंदर श्लोक आहे की सत्यस्य वचनम साधू न सत्यात विद्यते परम यद्भूत हितम अत्यंतम तत्सत्यमिती धारणा, असं म्हटलेलं आहे. सत्यस्य वचनम साधू म्हणजे काय? सत्य बोलणं हे साधू लक्षण म्हणजे उत्तम लक्षण आहे. सत्यस्य वचनम साधू न सत्यात विद्यते परम, आणि सत्यापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही, असं हे वचन आपल्याला सांगतं. आणि यत भूत हितम अत्यंतम म्हणजे ज्याच्यामुळे सर्वांचं सर्वोच्च हित होतं ते खरं, आणि खरं याचा अर्थ परमसत्य होय. नाही तर पुन्हा सत्याला खरं विशेषण लावणं गमतीशीरच वाटतं. पण खरं याचा अर्थ हे परमसत्य आहे. का? कारण सर्वांचं सर्वोच्च हित आहे, अशी धारणा, अशी विद्वानांची धारणा आहे. यद्भूत हितम अत्यंतम तत्सत्यमिती धारणा. मुद्दा आपला सुरू आहे की अशा सर्वोच्च हिताचा बोध म्हणूया, उपदेश करणारं हे महावाक्य आहे. आणि उपदेशाकडे किंवा हिताच्या बोलण्याकडे, बोधाकडे दुर्लक्ष करण्याची आपली सहज प्रवृत्ती असते. सहज प्रवृत्ती असते. जसं लहान मुलं असतात ना, उपदेशाकडे दुर्लक्ष करतात. आपण सर्वजण आई वडील ही भूमिका निभावलेली आहे, निभावतो आहोत म्हणा. सगळ्यांचा छान अनुभव असतो. आपण पोट तिडकीने सांगत असतो. आपल्याला अगदी मनापासून असं वाटत असतं की त्याच्यात त्याचं हित आहे, आपल्या मुलाचं मुलीचं म्हणा जे काय. आणि ते तितक्याच पोट तिडकीने त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. गमतीचा विषय. मग त्याचा परिणाम काय होतो? आपण सारखं तेच सांगतो. शुद्ध मराठीत वी साऊंड लाईक अ ब्रोकन रेकॉर्ड. आता त्यातल्या गमतीचा विषय बाजूला ठेवूया, पण का सांगतो आपण सातत्याने ते? कारण आपल्याला माहिती असतं, आपल्याला कळतं, आपण मोठे आहोत की त्याच्यातच त्याचं हित आहे, आणि त्यांना त्या वयात समजत नसतं. त्याप्रमाणे अज्ञानी लोक या सर्वोच्च बोधाकडे दुर्लक्ष जरी करत गेले तरी थोर लोक, ज्ञानी लोक हितोपदेश करीत राहतात. आणि आपण ज्या महावाक्याचा खरं विचार करतो आहोत आज, तत्वमसी, तर सद्गुरूंनी सच्शिष्याला कराव्याचा सर्वोच्च उपदेश तत्वमसी हाच आहे. अनुग्रह त्यांनीच परिपूर्ण होतो. श्रीगुरूंचं महात्म्य तेच आहे, त्यांच्या मुखातून येणारं ते वाक्य.
कारण तत्वमसी तर हे वाक्य कोणीही उच्चारू शकतं, कोणी कोणाला सांगू शकतं, कोणीही कोणाला बोधसुद्धा करू शकतं. पण नाही, श्री गुरूंच्या मुखातून आलेलं. आणि या उपदेशाचं यथार्थ चिंतन केल्यानंतर तो जो अधिकार संपन्न पुन्हा सत्शिष्य, एक एक शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय, अधिकार संपन्न, म्हणून त्याला सत्शिष्य म्हटलं. श्रीगुरूंच्या मुखातून तत्वमसी हा सर्वोच्च उपदेश आल्यानंतर हा जो सत्शिष्य अधिकार संपन्न त्यांनी प्राप्त करून घेण्याचा सर्वोच्च अनुभव काय आहे मग? अहम ब्रह्मास्मी. कारण सद्गुरू उपदेश करतात आहेत, बोध करतात आहेत, तत्त्वम असी. करणारच आपण त्याचा विचार. पण सरळ सरळ अर्थ तर आपल्याला माहितीच आहे, ते तू आहेस. मग आता तो जो शिष्य आहे तोही तसंच म्हणणार का, ते तू आहेस? नाही, तो काय म्हणणार, ते मी आहे, म्हणजेच अहम ब्रह्मास्मी. हे मनुष्य जीवनाच्या या शिखरस्थ अनुभवाचा उहापोह म्हणूया जी करतात ती उपनिषदं. म्हणून आपण सुरुवातीला आचार्यांचं जे वचन बघितलं ते त्याच्यासाठी बघितलं. श्रुती माऊली नाही, दुसरी माऊली नाही जगामध्ये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपण ज्यांना माऊली म्हणतो ते ज्यांना माऊली म्हणतात त्याचं महात्म्य काय सांगावं. श्रुती माऊली फार सुंदर. आपल्या भारतीयांना, आपण भारतीय म्हणून जन्माला आलो, अत्यंत भाग्यवान. असं वाङ्मय नाही जगात दुसरीकडे कुठे. श्री ज्ञानेश्वर महाराज 9व्या अध्यायात म्हणतात, मोटके गुरुमुखे उदयजत दिसे आणि हृदयी स्वयंबची वस असे प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपैसयाची. 9वा अध्याय अप्रतिम उभी आहे. मोटके गुरुमुखे उदयजत दिसे आणि हृदय स्वयंबची असे. म्हणजे काय, सद्गुरूंच्या मुखातून जो आपला विषय सुरू आहे आता, छोटंसं, मोटके, छोटंसं, लहानसं, फार मोठं नाही आहे, काय, तत्वमसी. स्वरूपतः लहान असलेलं तत्वमसी हे वाक्य, हा बोध, हे काय आहे, हे प्रत्यक्ष प्रमाण. का बरं त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हटलं? कारण सद्गुरूंनी म्हटल्यानंतर सत्शिष्याच्या कानावर पडतं की नाही, ते त्याचं जे श्रोत्रेंद्रिय आहे त्यांनी ते प्रत्यक्ष झालेलं असतं, त्यांनी त्याला ते कळलेलं असतं. त्या दृष्टीने त्याला तिथे प्रत्यक्षावगम, राजविद्या राजगुह्यम पवित्रम विदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. या श्लोकावर भाष्य करताना मौलींनी प्रत्यक्षावगम याच्यावरती भाष्य करताना ही ओवी आहे माऊलींची. त्यामुळे ते श्रोत्रेंद्रियांनी प्रत्यक्ष झालेलं, प्रत्यक्ष प्रमाण, श्रोत्रेंद्रिय ज्याला म्हणतात, कान ज्याला म्हणतात, शिष्याच्या कानावरती ते पडलं आणि त्यांनी काय झालं तर हृदयी स्वयंभची असे की त्याने सत्शिष्याच्या हृदयामध्ये स्वयंभ म्हणजे प्रत्यक्ष अनुभवरूप असलेलं ब्रह्मज्ञान. फार अप्रतिम ओवी आहे. म्हणजे या ओवीचा स्वतंत्र विचार केला पाहिजे खरं, इतकी अप्रतिम आणि सखोल त्याच्या पाठीमागे विचार आहे. कारण ब्रह्मज्ञान आपण नेहमीच ऐकतो, वाचतो, खूप वेळा आपण शिकलो आहे की ब्रह्माचं ज्ञान नसतं, ते एकरूपत्वानीच होणारं ज्ञान, तेच खरं ज्ञान, त्यालाच खरं ज्ञान म्हणतात. तिथे द्वैत चालत नाही. त्यामुळे ते अनुभवरूप, त्याला शब्द काय, अनुभवरूप, ते सत्शिष्याच्या हृदयात स्वयंभ आहे, अनुभवरूप आहे, म्हणजे प्रत्यक्ष आहे असं ते ब्रह्मज्ञान. आणि प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपैसायची, त्याला आपोआपच प्रत्यक्ष पुन्हा अनुभव येऊ लागतो. काय, अहम ब्रह्मास्मी, असं प्रत्यक्ष अवगम.
पण आपला विषय काय सुरू आहे? विषय आपला हा सुरू आहे, मोटके गुरुमुखी उदयजत दिसे. हेच तर श्री गुरूंचं महात्म्य आहे शिष्याच्या जीवनामध्ये. काय शिष्य किती अधिकार संपन्न आहे त्याच्याप्रमाणे कानावचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन उठी कवणू एक जो, असा अनुभव कदाचित त्याला येईल. कदाचित कालांतराने साधना करून येईल. पण श्री गुरूंच्या कृपेशिवाय अनुभव नाही, कारण शेवटी आवरण दूर कोण करतं? त्या आवरण दूर करण्याचं हे स्वरूप आहे बरं का, मोटके गुरुमुखे उदयजत दिसे. श्री गुरु बोध करतायत, उपदेश करतायत, काय? तत्वमसी. आणि मग शिष्याला यथावकाश म्हणूया, अनुभव येतो. म्हणून त्याला अनुभव महावाक्य असं आपण तेव्हा म्हटलं होतं, ज्याला अहम ब्रह्मास्मी अनुभव महावाक्य. आणि या एका वाक्याच्या म्हणूया महावाक्याच्या विवरणासाठी 8 अध्यायांचं संपूर्ण छांदोग्योपनिषद समर्पित आहे. पहिले 5 अध्याय जे आहेत ते उपासनापर आहेत. कारण महावाक्याकडे जाताना आपण सुरुवातीलाच बोललो प्रस्तावनेमध्ये, आणि महावाक्यच असं नव्हे, कुठल्याही गोष्टीचा अधिकारच कमवावा लागतो. आपल्याला नोकरीसुद्धा मिळते की नाही प्रपंचामध्ये? कधी मिळते? काही अधिकार कमवल्यावरच मिळते की नाही? तो अधिकार आहे सिद्ध करावं लागतं ना पहिले, रिझ्यूमी पाठवून आणि मग इंटरव्ह्यू देऊन शुद्ध मराठीत, त्या मुलाखतीमध्ये प्रश्नांची उत्तरं देऊन, विद्यापीठाची पदवी मिळवून, इत्यादी इत्यादी. म्हणजे साधं व्यवहारात सुद्धा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा अधिकार असेल तर फलाची प्राप्ती आहे. तर ते आपण महावाक्याबद्दल बोलतोय, शिखरस्थ अनुभव आहे मनुष्य जीवनातला. त्याला केवढा मोठा अधिकार लागत असेल. मग तो अधिकार कसा कमवावा, त्या अधिकार प्राप्तीचं साधन मार्ग कोणता? त्यासाठी पहिले 5 अध्याय पडलेल्या उपासना, ते मुमुक्षूच्या अधिकार प्राप्तीचं विवरण करतात. मग 6व्या अध्यायामध्ये उत्तम अधिकाऱ्याचं वर्णन आहे. 7व्या अध्यायामध्ये मध्यम अधिकाऱ्याचं वर्णन आहे. 8व्या अध्यायामध्ये मंद अधिकाऱ्याचं वर्णन आहे. कारण त्या त्या अधिकाराचे सुद्धा पुन्हा स्तर असतात, मंद, मध्यम, उत्तम वगैरे. पण त्या सर्वांना तत्वमसी या महावाक्याचा बोध छांदोग्योपनिषद त्या त्या पातळीवर करत आहे. आणि यातील 6व्या अध्यायामध्ये खंड क्रमांक 8 ते 16 त्याच्यामध्ये महावाक्य 9 वेळा येऊन गेलं आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे. म्हणजे वेदांत शास्त्रामध्ये महावाक्य म्हटलं की तत्वमसी असं मानण्याचा प्रघात पडला, इतकं या महावाक्याचं महात्म्य आहे. सगळ्यांना माहिती आहे 4 महावाक्यात, पण महावाक्य म्हटलं की तत्वमसी असं एक विद्वानांचं प्रघात पडला. तो इतकं त्या महावाक्य सर्वमान्य म्हणूया असं आहे महावाक्य. आणि हा उपदेश जो आहे तत्वमसीचा, हा कोणी कोणास केला? बोधवाक्य बोलतोय आपण, उपदेश वाक्य म्हणतोय. मग हा कोणी कोणी केला उपदेश, कोणाला केला उपदेश, याच्या विवेचनार्थ एक बोलकी कथा येते छांदोग्य उपनिषदामध्ये. खरं कथांना वगैरे फारसा वाव नसतो उपनिषदामध्ये, सूत्रबद्ध आहे सगळं. पण म्हणून मी बोलकी कथा असा शब्द वापरला, कारण त्या कथेतनं सुद्धा आपल्याला शिकायला मिळतं. आणि हा उपदेश
मग श्रीगुरु शिष्याला करतायत. श्वेतकेतू नावाचा ऋषीपुत्र, तो 12 वर्ष गुरुगृही राहून सकल शास्त्र संपन्न, सकल शास्त्र वेत्ता म्हणूया, होऊन स्वगृही तो परततो त्या काळच्या पद्धतीप्रमाणे. परंतु त्याच्या वागण्यामध्ये जे एक अहंकार असतो, नम्रतेचा अभाव असतो, ते त्याच्या वडिलांच्या, त्याच्या पित्याच्या, ज्यांचं नाव आहे ते ऋषीपुत्र म्हणालो आपण, ते ऋषी उद्दालक त्यांचं नाव, त्यांच्या लक्षात येतं. त्यांच्या लक्षात येतं की आपला हा पुत्र सर्वशास्त्र संपन्न होऊन निश्चितच आलेला आहे, खूप ज्ञानी झालेला आहे, पण हे जे काही त्याचं नम्रता नसलेलं, नम्रतेचा अभाव असलेलं वागणं पाहतात आणि ते जाणतात की याला सत्य सोडून बाकी सर्व गोष्टींचं ज्ञान झालेलं आहे. मी काय शब्द वापरला होता मगाशी? बोलकी कथा. लक्षात आलं असेल का बरं म्हणालो? बोलकी याच्यासाठी ही माझी तर कथा नव्हे असा विचार करायचा. आणि माझी कथा म्हणजे त्या श्वेतकेतू एवढा सर्वशास्त्र संपन्न जरी मी नसलो तरी श्वेतकेतूकडे जशी नम्रता नव्हती तशी तर माझी अवस्था नाही ना. म्हणून म्हणाले बोलकी कथा आहे. पण ते ऋषी, त्याचे पिता, ते उद्दालक ऋषी बरोबर जाणतात की याला खूप ज्ञान झालेलं आहे, सत्य सोडून बाकी सर्व गोष्टींचं ज्ञान झालेलं आहे. म्हणून थोरपण परासांडी व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जे जगा धाकुटे होईजे, तई जवळी कमाची. पुन्हा 9वा अध्याय, ज्ञानेश्वर महाराज बोलतात. अखंड या ओव्या मी नेहमी सांगतो आपल्या हृदयामध्ये कोरून ठेवल्या पाहिजे. अजिबात अतिक्रमण झालं नाही पाहिजे या ओव्यांचं, तर माझा साधन मार्ग योग्य पद्धतीने प्रकाशित होणार आहे. कारण परमार्थाची साधना करताना, अभ्यास करताना, विशेषतः ज्ञानमार्गामध्ये तो मोठा धोका आहे. ज्ञानी याचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. आणि आजकाल तर काय झालं, या सोशल मीडियाचा जो धुमाकूळ सुरू आहे सध्या, कारण सगळ्यांना सगळं उपलब्ध आहे ॲट द क्लिक ऑफ अ बटन. त्यामुळे सगळेच ज्ञानी झालेले आहेत. सगळे ज्ञानी झाले म्हणजे काय, सगळ्यांना सगळंच माहिती असतं. मग चांगली गोष्ट आहे, वाईट काय आहे त्याच्यामध्ये? वाईट निश्चितच नाही आहे, पण पुन्हा तेच आहे, मगाशीच आपण बोललो, हे ज्ञान नव्हे, हा समास वाचून घ्यायचा दासबोधातला. म्हणून तर श्रीगुरूंचं पुन्हा महात्म्य आहे. सगळ्यांना सगळं माहिती आहे, नसेल माहिती तर AI आहेच. ChatGPT पासून जेमिनीपर्यंत सगळे उपलब्ध आहेत. पण त्याचा परिणाम काय होतो की नसलेली व्युत्पत्ती येऊन बसते माझ्या बोकांडी. आणि माऊली म्हणते असलेली व्युत्पत्ती आगवी विसरीची. भगवंत म्हणतात आहे, जी जगा धाकुटे होईजे तई जवळी कमाची, की भगवंताचं सान्निध्य तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा जो कुठला मोठेपणा मला माझ्या अंतःकरणात घर करून बसलाय, श्रीमंतीचा असेल, विद्वत्तेचा असेल, प्रसिद्धीचा असेल, काय जे काय असेल ते घर करून बसलाय, याचा अर्थ त्या जाणीव आहेत आणि त्या दूर जोपर्यंत मी टाकत नाही. जगा धाकुटे होईजे म्हणजे इतरांना मी मोठेपणा देऊन आपण सर्वांपेक्षा लहान म्हणजे नम्र होत नाही. विद्वत्ता टाकायला सांगत नाही आहे, म्हणून मी जाणीवपूर्वक शब्द वापरला. काय शब्द वापरला? जाणीव हा शब्द वापरला.
काय विद्वत्ता म्हणा, श्रीमंती म्हणा, प्रसिद्धी म्हणा, जे काय ते असेल प्रारब्धाने, जसं असायचं तसं. ते असू नये असंही म्हणणं नाही आहे. त्याची जाणीव नसावी बस. कारण त्याची अखंड जाणीव, यालाच तर अहंकार असं म्हणतात, जे श्वेतकेतूच्या बाबतीत झालं होतं. कारण सत्याचं ज्ञान नाही, भगवंताचं सान्निध्य प्राप्त नाही. म्हणून मी म्हणालो की अशा ज्या ओव्या असतात त्या धोक्याच्या पाट्यासारखं काम करतात आपल्यासाठी. जे जगा धाकुटे होईजे तई जवळी कमाची. आणि त्याच्यामुळे त्या श्वेतकेतूचं काय म्हणूया व्यक्तिमत्व निर्दोष होण्यासाठी त्याला सत्याचा बोध करणं आवश्यक होतं. आणि म्हणून श्रीगुरु म्हणजे त्याचे पिता उद्दालक आरुणी म्हणतात त्यांना, ऋषींनी काय केलं, तो शिष्यभाव पत्करलेला जो श्वेतकेतू, त्यांनी शिष्यभाव पत्करला. सगळ्यात महत्वाचं ते आहे. तेवढी नम्रता होती त्याच्याजवळ. आज इतके ज्ञानी झालेले आहेत, त्यांची तर इतकी समस्या आहे की कोणाचे पाय धरण्याची काय आवश्यकता आहे. आहे ना, यूट्यूब व्हिडिओज आहेत, ChatGPT आहे, जेमिनी आहे. कोणाचे पाय कशाला धरायचे. मला सगळं समजतं. इतकं समजतं की मी दुसऱ्याला समजून सांगू शकतो. पुन्हा माऊली दुसरी ओवी सांगते, एरवी स्थूल दृष्टी मूढ माते जाणती किरत दृढ परी ते जाणण्याची जाणणे आड रिगवणे ठाके. आता त्याला भगवंत पण समजवू नाही शकत, कारण त्याने ठाण मांडून बसला त्याच्या हृदयात, मला समजलेलंच आहे. मग आता काय करणार, ज्याला समजलेलंच आहे. झोपलेल्या जागा करतायत, आपल्याला माहिती आहे. झोपेचं सोंग घेतलेल्या जागा नाही करतायत, कधीच नाही करतायत. कारण त्यांनी सोंगच घेतला, त्यांनी ठरवूनच ठेवला आहे, मी जागा होणार नाही. मुद्दा आहे, हा जो अहंकार येतो ना, तो मला कोणाच्या पायी नम्रच होऊ देत नाही. पण ह्यांनी श्वेतकेतूने शिष्यभाव स्वीकारला. तत्वजिज्ञासू आहे तो, त्याला जाणून घ्यायचा आहे. आणि म्हणून त्या श्वेतकेतूला केलेल्या उपदेशाचा गाभा तत्त्वम असी हे महावाक्य आहे. जसं मगाशी म्हणालो, 9 वेळा आलं, कारण वेगवेगळ्या पद्धतीने त्या शिष्याला तत्व साक्षात्कार होईपर्यंत श्री गुरु या महावाक्याचं रहस्य त्याला उलगडून दाखवत आहेत. तो म्हणतो, अजून मला समजून सांगा. नाही, मला कळलं. असं हे महावाक्य छांदोग्य उपनिषदातलं. आणि असं श्री गुरु आणि सत्शिष्य यांच्यातला जो संवाद म्हणूया, कारण पुन्हा बोधरूपी उपदेशरूपी महावाक्य असल्यामुळे त्या संवादाचा तो भाग आहे. आणि ही अशी अत्यंत बोलकी कथा. बरं, ही कथा म्हणजे पुन्हा उद्दालक आणि श्वेतकेतू यांची ती कथा आहे का? नाही. त्या कथेतला श्वेतकेतू जो आहे, तो सर्व जीवांचं म्हणजे आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करतो तो. आणि त्याचे पिता जे गुरु उद्दालक ऋषी, ते श्री गुरु परंपरेचं प्रतिनिधित्व करतात. म्हणजे ही थोडक्यात ही आपल्या सर्वांची कथा आहे. मी जसं म्हणालो की अधिकार आपला कमी जास्त असतोच. म्हणूनच आपण जीव म्हणून इतके सर्वजण काय आहोत, वेगवेगळे आहोत. पण कथा आपल्या सर्वांची या दृष्टीने आहे की उपदेश सद्गुरू, आपल्याला सद्गुरू प्राप्ती झाली असेल आपल्या सद्भाग्यानी,
तर श्रीगुरूंनी उपदेश केल्यानंतर त्याचं महात्म्य काय, काय त्याचं त्या महावाक्याचं रहस्य आहे, कुठल्या पद्धतीने मला ते चिंतन करायला हवं आहे, ते चिंतन करणे की एकाग्रता मला साधत नसेल, तर याचा अर्थ माझा अधिकार अजून कमी पडतोय, वैराग्य कमी पडत आहे, एकाग्रता कमी पडते आहे, कारण अजूनही माझं अंतःकरण अनेक अग्रांमध्ये विभागलं गेलेलं आहे. हा सगळा त्याचा आवा काय बरं? नाही तर मी जसं म्हणू तत्त्वमसी म्हणजे काय, हां असं असं आहे, त्याची व्याख्या पाठ करता येईल, त्याने काही फारसं होणार नाही आहे. कारण अनुभव येण्यासाठी ज्या उपाधीचा मला बाध करणं अपेक्षित आहे, त्या उपाधीचा बाध करता येतोय का, आणि त्याच्यासाठी पूर्वतयारी माझी झालेली आहे का, हा विषय आहे. आणि सर्वाचा समावेश त्या उपासनेमध्ये होतो. म्हणून पहिले 5 अध्याय मगाशी आपण जे बोललो, मुद्दा सुरू आहे, ही आपली कथा आहे. त्या उद्दालकांनी त्या श्वेतकेतूला सांगितलं नाही, ते प्रतिनिधित्व करतात आहेत. श्वेतकेतू जीवाचं म्हणजे शिष्य वर्गाचं म्हणूया, आणि उद्दालक ऋषी श्री गुरु परंपरेचं करतायत. कारण ते त्या कस्तुरी मृगाचं नेहमी उदाहरण देतात पहा. तो सुगंधासाठी वेडा होतो, रानोमाळ हिंडतो तो कस्तुरी मृग. का? कारण त्याला ती कस्तुरी आपल्याच पोटात आहे हे तो जाणत नाही, पण सुगंध मात्र येत असतो. त्यामुळे वेड्यासारखा हिंडत असतो तो रानोमाळ, थकून मरून जातो शेवटी. पण त्याला शेवटपर्यंत त्याचा लाभ होत नाही, कारण कुठून तो सुगंध येतो आहे, त्या आपल्याच पोटामध्ये ती आहे, तो जाणत नाही. त्याप्रमाणे त्याप्रमाणे आपण सर्व जीव दुःखी कष्टी सुखासाठी आयुष्यभर वणवण हिंडत असतो. मला ह्याच्यातून सुख मिळेल, मला त्याच्यातून सुख मिळेल, पैसा जास्त मिळाला की जास्त सुख मिळेल, प्रसिद्धी जास्त मिळाली की जास्त सुख मिळेल, जितके जास्त विषय, अनुकूल विषय, तितकं जास्त सुख हिंडतोय. का बरं? कारण आपले स्वतःचं स्वरूप आनंद आहे हेच तो जाणत नाही. पुन्हा माऊलींची अप्रतिम उभी, माझी अतिशय आवडती उभी आहे ती, सहज स्वसुखाची नि अपारे सुरवाडलेनी अंतरे, रचिला म्हणून बाहेरी पाऊल न घाली. माऊली वर्णन करते, ज्याला त्या आनंदाची प्राप्ती झालेली आहे, सहज स्वसुखाची नि अपारे, सहज आहे त्याला ते, कारण त्याचं स्वरूपच आहे ना ते स्वसुखाचे. अपार त्याचा हृदय अंतःकरण भरून गेलेला आहे. कारण आनंदाचे डोही आनंद तरंग रचिला, त्या आनंदानेच जणू काही तो रचलेला आहे, म्हणून ती बाहेरी पाऊल न घाली म्हटलेलं आहे. सुरवाडलेनी अंतरे, त्याचं अंतःकरण हृदय भरून गेलेलं आहे त्या आनंदाने. पण हे कधी, जेव्हा मला कळतं की माझं स्वरूप आनंद हेच आहे, आनंदो ब्रह्मेती व्यजानात, असं त्यांनी जाणलं. पुन्हा दुसरी श्रुतीच आहे ती, आनंदातेव खल्विमानी भूतानी जायंते. कारण ज्या सुखासाठी आयुष्यभर वणवण करत आपण हिंडतो आहोत, त्या सुखाची मुळात प्रेरणाच तिथून येते. खरं विचार केला ना छान, तर आनंद जर माझं स्वरूप नसतं तर ती प्रेरणासुद्धा आली नसती. आपण ज्याला शुद्ध मराठीत बेसिक इन्स्टिंक्ट्स म्हणतो, 3 इन्स्टिंक्ट ऑफ सर्वायवल, इन्स्टिंक्ट फॉर नॉलेज आणि इन्स्टिंक्ट फॉर हॅपीनेस. हे त्या लहान काही दिवसांच्या जन्माला आलेल्या मुलाचं जे वय आहे, काही दिवसांचं वय असतं त्या लहान मुलाचं, बालकाचं, त्याच्या ठिकाणी सुद्धा दिसतात. का बरं? शुद्ध मराठीत मी जसं म्हणालो, बेसिक इन्स्टिंक्ट आहे, ते मूलभूत प्रेरणा आहेत अगदी.
मूलभूत अस्तिभाती प्रियरूपम नाम चैत्यांश पंचकम. अजून नामरूपाची तर त्या बालकाला, त्या मुलाला तर कल्पनाच नाही आहे. पण अस्तिभाती प्रियम रूपम नाम चैत्यांश पंचकम आद्यत्रय ब्रह्मरूपम. दृग्दृश्य विवेक बोलतोय. हे जे पहिले तीन आहेत ना, ते ब्रह्मरूप आहेत. जगद्रूपम तत्वद्वयम तो विषय सोडून देऊ आत्ता. पण हे मूळचे, कारण आपल्या सगळ्यांचं स्वरूप तेच आहे हो, त्या बालकाचंही तेच स्वरूप आहे. त्यामुळे तिथून येणाऱ्या ज्या प्रेरणा आहेत त्या स्वाभाविकच आहे त्याच्या अंतःकरणामध्ये. त्या बालकाचं सोडून देऊ, पण आज मी इतके वर्ष जीवन जगल्यानंतर सुद्धा मला ते समजत नाही, आणि म्हणून त्या कस्तुरी मृगासारखी वणवण हिंडतोय. सुखाची, सद्गुरू डॉक्टर काका म्हणतात, शब्द चांगला नाही आहे, पण आपली अवस्था तशीच आहे. सुखाची भीक मागतो आपण कोणाकडे? पंच ज्ञानेंद्रियांकडे. कारण त्यांचं काम आहे ते बाहेरनं आणून सगळे विषय गोळा करून आणायचे. त्यामुळे स्वरूपाचं विस्मरण आपल्याला झालं, आणि म्हणून जीव बंधनात सापडला. आनंद हे माझं स्वरूपच आहे, पुन्हा त्याचं विस्मरण झालं, आणि मग बंधनं. विषय या शब्दाच्या मूळ धातूमध्येच त्याचा अर्थच जखडून टाकणे, बांधून टाकणे, विषुन्वती असा अर्थ होतो. कर्माचंही बंधन आहे, जीव बंधनात पडतो. वाक्यवृत्ती नावाचा श्रीमद आद्यशंकराचार्यांचा एक छान छोटा ग्रंथ आहे. आकारमानाने छोटा पण ग्रंथ. त्याच्यामध्ये आचार्य असं म्हणतात की तत्वमस्यादी वाक्योत्थम यज्जीव परमात्मनोहो तादात्म्य विषयम ज्ञानम तदिदम मुक्ती साधन. फार सुंदर श्लोक आहे की तत्वमस्यादी वाक्योत्थम यज्जीव परमात्मनोहो, म्हणजे तत्वमसी इत्यादी महावाक्य जनित जीवब्रह्मैक्य ज्ञान तादात्म्य विषयम ज्ञानम. हे तत्वमस्यादी जी महावाक्य आहेत ते काय सांगतात? जीवाबद्दल बोलतात, परमात्म्याबद्दल बोलतात, पण पृथक बोलतात का? नाही. तादात्म्य विषयम ज्ञानम. त्यांचं तादात्म्य म्हणजे ते एकच आहेत, त्याला जीवब्रह्मैक्य असं म्हणतात. आणि हे जे ज्ञान आहे तत् इदम मुक्ती साधनम, ते मुक्तीचं साधन आहे. ते मुक्तीचं साधन आहे. त्यामुळे आचार्याने सुद्धा इथे पहा, मी जसं मगाशी म्हणालो, तत्वमस्यादी याच महावाक्याचा उल्लेख केला. आणि मुक्तीचं साधन आहे म्हणजे मगाशी आपण जे बोलत होतो, जी बंधनं मला म्हणजे जीवाला आहेत त्या सर्व बंधनातून मुक्त करण्याचं जे साधन आहे ते फक्त जीवब्रह्मैक्य हेच आहे. हां, ते साधण्याचे मार्ग असू शकतील, अनेक नवे आहेत. पण परतोनी पाठीमोरे ठाके आपण या आपण पे देखे देखत खेव ओळखे म्हणे हे तत्व मी. याच जागी सगळ्यांना यावं लागतं. तुम्ही कुठल्याही मार्गाने या. ज्याला ज्ञानाशिवाय मोक्ष नाही म्हणतात, ज्ञानाशिवाय मुक्ती नाही म्हणतात, ते याच दृष्टीने. कारण शेवटी शुद्ध मराठीत अल्टिमेट डेस्टिनेशन, गंतव्यस्थान जर एकच असेल तर कुठेतरी एक मीटिंग पॉईंट असला पाहिजे ना सर्व मार्गांचा. तसं ते डोंगराच्या एखाद्या शिखरावर, टोकावरती जायचं आहे. अनेक मार्ग असतात जाण्याचे, आपल्याला माहिती आहे. पण एक जागा अशी येते की सर्व मार्ग तिथे येऊन मिळतातच. आणि मग शेवटचं ते पाऊल उचललं की ते शिखर सर केलं. त्याप्रमाणे जीवब्रह्मैक्य ज्ञान हे मुक्तीचं साधन आहे. ही ही जी आचार्यांची आज्ञा म्हणूया, वाक्यवृत्तीमध्ये आपल्याला झालेली ही आज्ञा शिरोधार्य मानून आपण तत्वमसी या महावाक्याच्या सखोल चिंतनासाठी पुढील सत्रामध्ये प्रारंभ करू.
कारण आज थोडा वेळ आहे, पण तेवढ्या वेळात तो विषय पूर्ण होणार नाही. आणि सुरुवातीलाच असं एक 5-10 मिनटं सुरू करून थांबता येणार नाही. महत्त्वाचा विषय आहे, मोठा विषय आहे. तर आज आपण थोडाच आधी थांबूया आणि त्याचं जे प्रत्यक्ष सखोल चिंतन आहे की त्याच्यात जी 3 पदं आहेत, तत् म्हणजे काय, त्वम म्हणजे काय, असी म्हणजे काय, त्याचा वाच्यार्थ काय, त्याचा लक्ष्यार्थ काय. मला वाटतं मागच्याला आपण एकदा बोललो होतो एका सत्रामध्ये, ओतप्रोत भावनेनी महावाक्याचं सुद्धा चिंतन करायचं असतं. तत्त्वम आणि त्वम तत्, ते कसं परिपूर्ण होतं. आणि आधीच्या सत्रात आपण ज्या काही संकल्पना शिकलो होतो, बाध समानाधिकरण सारख्या, त्या आता कशा या महावाक्य चिंतनात आपल्याला उपयोगी येणार आहेत, असे सर्व विचार आपण पुढच्या सत्रामध्ये करू. आणि हे जे तिसरं महावाक्य आपण चिंतनाला घेतलेलं आहे, विचारासाठी घेतलेलं आहे, त्या विचाराला परिपूर्णता देऊ. आणि आजचं हे चिंतनपुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया. थांबूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते. विषय निश्चितच कठीण आहे आणि तुम्ही जसं म्हटलं, अधिकार असल्याशिवाय तो फार खोलवर रुजणार नाहीये. त्याच्यासाठी पुन्हा वाईट वाटून घ्यायची गरज नाही, अधिकार संपन्नता वाढवायचीच गरज आहे. हे तर सगळं सत्रातून तुम्ही अगदी स्पष्टपणे सांगितलं, म्हणजे प्रत्यक्षपणे सांगितलं. पण आम्ही सत्राची सुरुवात करतो तेव्हा हा सत्राचा भाग आहे, मागच्या वेळेला हे झालं, सगळ्यांचं स्वागत वगैरे वगैरे अशी करतो. आणि तुम्ही जेव्हा सत्राची सुरुवात करता तेव्हा काय, भगवत कृपेने, सद्गुरु कृपेने आपल्या मालिकेचा हा भाग चालू आहे, इथपर्यंत पोहोचलं असं म्हणता, ते इतकं आज मला लख्खपणे जाणवलं की करते पण सोडणं किती सहजपणे तुम्ही आम्हाला सांगत असता. प्रत्येक भागाच्या सुरुवातीला सुद्धा असं आज मला ते फारच प्रकर्षाने जाणवलं. काय माहित, तुम्ही रोजच दरच वेळेला म्हणता, प्रत्येक प्रवचनात म्हणता, पण आज जाणवलं. त्याच्यामुळे अशा बारीक तुमच्या प्रत्येक आचरणातनं तुम्ही आम्हाला तत्वज्ञान शिकवत असता, त्याच्याबद्दल पुनश्च तुमच्या चरणी खूप खूप प्रणाम. आणि आता आपण भजन सेवेकडे वळूया. आज आपण बरेचदा माऊलींचा उल्लेख केला, ते परमपूज्य मंगेश दादा नेहमीच करतात आणि प्रत्येक ओवीचा उल्लेख ते माझी आवडती ओवी असाच करतात. आणि असंच आहे खरं, ज्ञानेश्वरीतली प्रत्येक ओवी, हरिपाठातला प्रत्येक अभंग हा आवडावा, सगळ्यात आवडता असावा, असाच आहे, अशीच आहे. त्याच्यामुळे आज आपल्या समोर माऊलीच्या हरिपाठातलाच एक अभंग, एक तत्व नाम दृढ धरी मना, ही हा अमृता कुलकर्णी आपल्या समोर सादर करणार आहेत. माऊलीचाच अभंग आहे, त्याच्यामुळे अतिशय गेयपूर्ण, रसाळ आणि अर्थपूर्ण अशा तिन्ही आघाड्यांवर खरा उतरणार आहे. तर आपण आता भजन सेवेला सुरुवात करूया. अमृता. जय श्रीराम. जय श्रीराम मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते. एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी, हरिसी करुणा येईल तुझी, एक तत्व नाम दृढ धरी मना, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, राम कृष्ण गोविंद, राम कृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे आधी,
वाचेसी सद्गद जपे आधी एकतत्त्वनाम दृढ धरी मना नाम परते तत्व नाही रे अन्यथा नाम परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि कपंथा वाया जासी झाणे वाया आणि कपंथा वाया जासी झाणे एक तत्व नाम दृढ धरी मना ज्ञानदेव मौन जप माळंतरी ज्ञानदेव मौन जप माळंतरी धरोणी श्रीहरी जपे सदा धरोणी श्रीहरी जपे सदा एक तत्व नाम दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी हरिसी करुणा येईल तुझी एक तत्व नाम दृढ धरी मना एक तत्व नाम दृढ धरी मना दृढ धरी मना दृढ धरी मना श्री सद्गुरुनाथ महाराज की जय जय श्री माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जय श्री खूप छान झाली अमृता भजन सेवा.